हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से। हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से। याद तुझे करते हैं हम अपने जीवन भरे, याद तुझे करते हैं हम अपने जीवन भरे। हमको मिली है शांति प्रभु तेरे उदार मन से। आमेन। ज्या लोकांना देवाकडून शांती मिळाली त्या लोकांनी देवामध्ये जीवन जगत राहायचे। असं वाटत नाही की आपली शांती आपण गमावून बसावं, म्हणून प्रभू मध्ये राहा। येशू मसीह की ज्यावेळेस तुम्ही प्रभू मध्ये राहता त्यावेळेस तुम्ही आणि परमेश्वरासंग आपले नाते संबंध आहे ते नेहमी टिकाऊ ठेवा। आणि ज्याचे नाते संबंध देवाबरोबर पक्के असतात परमेश्वर त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये नेहमी शांती ठेवत असतो। येशू मसीह की कारण तुम्ही आणि ख्रिस्तामध्ये एक नवीन जीवन जगत आहोत, विश्वासाचं जीवन जगत आहोत, प्रामाणिक जीवन जगत आहोत। कारण ख्रिस्ताने अशांतीतून आम्हाला शांतीच्या राज्यामध्ये आणलेला आहे। शैतानाच्या गुलामीतून त्याने आम्हाला मुक्त केला आहे आणि पुत्राच्या राज्यात म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या राज्यात तुम्ही आणि आज जीवन जगत आहोत। तर जुन्या जीवनामध्ये तुमच्याकडे माझ्याकडे शांती नव्हती। जसं तुम्ही आम्ही पाहिलं अब्राहमाकडे, अब्राहम परमेश्वराच्या जी त्याला ओळख होण्याच्या अगोदर त्याची हिस्ट्री किंवा त्याचा इतिहास तुम्ही आम्ही जरी पाहिला तर असं सांगितलं जातं की अब्राहम त्याच्या जीवनामध्ये शांती नव्हती। परमेश्वराच्या वचनात लिहिलं आहे की अब्राहमाचं परिवार आणि अब्राहमाचं कुटुंब जे आहे सूर्यनारायणाची उपासना करणार होतं। सूर्यनारायणाला देव म्हणून ते त्याची आराधना, भक्ती, उपासना आणि त्याच्याकडे प्रार्थना करणारे होते। आणि अब्राहमाच्या जीवनात शांती नव्हती। याचा अर्थ अब्राहम आणि अब्राहमाचं जे कुटुंब होतं हे मूर्ती पूजक दाखवलं गेलेलं आहे। कारण निर्मितीला ते भजत होते आणि मग परमेश्वराने ज्यावेळेस अब्राहमाला आवाज दिला त्यावेळेस अब्राहम परमेश्वराच्या आवाज